निवडणुकानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात काय घडामोडी घडणार? नामांतराच्या वादावर सरकारला दिलासा. हेमंत गोडसेंच्या प्रचारामध्ये छगन भुजबळ उतरणार, तर पंकजा मुंडेंच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये अपक्ष उमेदवारासोबत काय झाला संवाद, या बातम्यांसह आता पाहणार आहोत आपण सविस्तर महाराष्ट्र देशा. सुरुवातीलाच अतिशय महत्त्वाची बातमी. ऐन निवडणुकीच्या धामधुमीमध्ये शरद पवारांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडालेली आहे. येत्या काळामध्ये अनेक लहान मोठे पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होतील असं मोठं भाकीत शरद पवारांनी केलं. इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये पवारांनी हे वक्तव्य केलंय. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा पक्ष सर्वप्रथम काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसबाबत जो निर्णय घेतला जाईल तो सर्वानुमते होईल. आमच्या पक्षात कोणतेही धोरण रणनीती ठरवताना सामूहिक पद्धतीने निर्णय घेतला जातो असं पवारांनी एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलंय. पण ऐन निवडणुकीतच विलीनीकरणाचं वक्तव्य करून पवारांनी नेमकं काय साधलं याची चर्चा मात्र रंगली आहे. ठाकरे गट हे काँग्रेस आणि पाकिस्तानची बोली बोलू लागलेले आहेत आणि त्यामुळे आता काँग्रेसमध्ये दाखल होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे असा टोला मुख्यमंत्री शिंदेंनी लगावलाय. तर लोकसभा निवडणुकीनंतर पवारांना त्यांचा पक्ष आणि ठाकरेंना त्यांचा गट चालवणं कठीण जाईल म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलंय असा दावा फडणवीसांनी केलेला आहे. पवार साहेब तो मोठे नेते आहेत, परंतु ते काही सूचक वक्तव्य करत असतात. आज खरं म्हणजे उभाटाची पण काँग्रेस झालेलीच आहे, कारण काँग्रेसची बोली बोलू लागलेली आहे, पाकिस्तानची बोली बोलू लागल्यांच्या मांडीला लावून बसत आहे आणि अशा लोकांच्या बरोबर गळ्यात गळे घालत आहेत. त्यामुळे त्यांची काँग्रेस झालेलीच आहे. त्यामुळे आता फक्त एक अनौपचारिकता, काय म्हणतो त्याला आपण, औपचारिकता बाकी. 8 डिसेंबर 1986 साली देखील पवार साहेबांनी असंच समाजवादी काँग्रेस पक्ष हा काँग्रेस आय मध्ये विलीन केलेला होता. आम्ही सगळेजण त्या सभेचे साक्षीदार आहोत. मी पब्लिकमध्येच बसलो होतो. त्यावेळेसचा औरंगाबाद आणि आत्ताचं संभाजीनगर अशा ठिकाणी ती सभा झालेली होती. त्याच्यामध्ये ते त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं. त्यांच्या पक्षाच्या संदर्भात त्यांनी काय मत व्यक्त करावं हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे. या निवडणुकीनंतर त्यांना हे लक्षात येत आहे की त्यांचा गट आणि उद्धव ठाकरेचा गट हे चालवणं कठीण जाईल आणि म्हणून त्यांनी हे स्टेटमेंट दिलं आहे. मला निश्चितपणे आता ही खात्री पटते आहे की या निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा गट आणि उद्धव ठाकरेंचा गट हे काँग्रेसमध्ये विलीन होतील. तर शरद पवारांच्या या वक्तव्यावरती महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. जेनरिक स्टेटमेंट आहे त्यांचं. नाही, पण येत्या पुढच्या निवडणुका आणि गणित पाहता सगळे प्रादेशिक पक्ष जर काँग्रेसमध्ये विलीन होणार असतील तर किती मोठी गोष्ट वाटते तुम्हाला? हे सगळे नाही म्हणलेले, तुम्ही वाचलाय का इंटरव्ह्यू? जे पक्ष छोटे छोटे पक्ष आहेत त्या इंटरव्ह्यू मध्ये ते असं म्हणाले की अनेक, त्याचा अर्थ ही मराठी भाषा आहे, अनेक म्हणजे कोणी असू शकतो ना, सगळे आणि अनेक मध्ये अंतर आहे. काँग्रेसमध्ये आणि राष्ट्रवादी काँग्रेस विशेषतः शरद पवार गटामध्ये काही फार वैचारिक अंतर नाही आहे. त्यांची जी आमचे जे नेते आहेत त्यांचं मूळ हे डाव्या विचारांच्या पक्षामध्ये होतं आणि ते फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा प्रसार करणारे पक्ष आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये वैचारिक अंतर काही नाही आहे, परंतु हे सर्व निकालावर अवलंबून आहे. शिवसेना हे एखाद्या पक्षात विलीन व्हायचा प्रश्नच निर्माण होत नाही. आणीबाणीमध्ये प्रचंड दबाव असताना बाळासाहेब हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आपला पक्ष हा काँग्रेस पक्षात विलीन नाही केला. प्रचंड दबाव, प्रेशर, तरी बाळासाहेबांनी, माननीय शिवसेना प्रमुखांनी हा पक्ष आपला जिवंत ठेवला. म्हणजे प्रत्येक नेता आपल्या प्रादेशिक अस्मितेसाठी आपला पक्ष जिवंत ठेवतो. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसविषयी बोलतायत का? मग तसं त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे. एकीकडे पवारांच्या या भाकितावरून चर्चांना उधाण आलेलं असताना मात्र संजय निरुपम यांनी याबाबत मोठा दावा केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करायची असेल तर सुप्रिया सुळे यांच्या हाती महाराष्ट्र काँग्रेसची धुरा दिली जावी असा प्रस्ताव होता. मात्र त्यावरून अनेकदा फिसकटलं असा दावा संजय निरुपम यांनी केलाय. काँग्रेसतर्फे पण प्रस्ताव होता आणि शरद पवार साहेबांतर्फे पण प्रस्ताव होता.
पण तो प्रस्तावामध्ये एक कंडिशन होता. तो कंडिशन असा होता की पवार साहेबांची अशी इच्छा होती की जेव्हा एनसीपीच्या विलिनीकरण काँग्रेसमध्ये होईल तेव्हा सुप्रिया सुळे जो त्यांची मुलगी आहे त्यांच्या हातात महाराष्ट्रामध्ये काँग्रेसची कमान दिली पाहिजे. काँग्रेस महाराष्ट्राचे अध्यक्ष सुप्रिया सुळे कुठल्या स्वरूपात मला माहित नाही, पण त्यांच्याकडे म्हणजे मुख्यमंत्री झाले पाहिजे असा काहीतरी एक विचार होता. तो काँग्रेस नेतृत्वाने नकारला तो प्रस्ताव आणि त्यामुळे तो एक जो प्रोसेस तो रखडली होती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.